तर गाईज आम्ही काही इंट्रो वगैरे करणार नाहीये. फक्त तुम्हाला सांगायचं आहे, की खूप सारे जण म्हणजे माझ्या पण ब्लॉगमध्ये आणि ह्याच्या पण ब्लॉगमध्ये खूप सारे जण कमेंट करत होते, की "बॉबी दादा तुझे पप्पा कुठे आहेत? बॉबी दादा तू पप्पाला का नाही घेत व्हिडिओमध्ये? तू म्हणजे तुझी फॅमिली कोण आहे? काय वगैरे?" तर खूप सारे जण असे कमेंट करत होते. तर आम्ही जस्ट डिसाईड केलं, की त्याच्यावरती आम्ही एक छोटासा व्लॉग करणार आहोत करून. तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक छोटासा व्लॉग घेऊन आलाय, की ह्याच्या पप्पांची स्टोरी की काय आहे, काय नाही ते सांगण्यासाठी. तर ॲक्चुअली असं झालं होतं, की ती स्टोरी तर मला पण काय माहीत नाही. पण आम्ही सहजच असं घरी बसलो होतो आणि मी ह्याच्या लाईफमध्ये आल्यापासून त्यानंतर मी मम्मीला सहजच विचारलंय, की ह्याचे पप्पा कुठे आहेत वगैरे काय स्टोरी काय? तर मम्मीनी मला स्टोरी सांगितली तेव्हा. म्हणजे सगळ्यांनाच सांगितली. तेव्हा मला पण सांगितलं. हा पण होता. सगळे होते बसलेले. तर मम्मीने खूप डीपली सांगितली, पण मी काय तुम्हाला डीपली सांगणार नाही. थोडंसं शॉर्टकट फॉर्ममध्ये तुम्हाला सांगेन. तर आय होप की तुम्हाला ती स्टोरी शॉर्टकटमध्ये समजेलच. जास्त लाँग नाही घेणार आणि तुमचा जास्त वेळ पण वाया घालवणार नाही. तर मम्मीचं लग्न झालं मुंबईमध्ये. त्यानंतर मग मम्मी गेली नेपाळला. दादा पैदा झालेला आपला मुंबईला. हां. त्याच्यानंतर मग मम्मी गेली नेपाळला. मग मम्मी नेपाळला गेल्यावरती तिथे काही वर्ष त्यांच्यासोबत राहिली बॉबीच्या पप्पांसोबत. नंतरला मग बॉबी झाला आणि त्यांचे पप्पा मग मुंबईला कामासाठी आले आणि मग बॉबीची मम्मी तिथे एकटीच होते. तर त्याच्यानंतर ते थोडंसं तुम्हाला तर माहिती आहे, की सास आणि भाऊचं थोडंसं जमत नाही. तसं थोडीशी भांडण व्हायचे, पण नंतरला म्हणजे ते जमलं नाही म्हणून मम्मी दादाला आणि बॉबीला घेऊन मुंबईमध्ये आली. त्या दोघांना घेऊन आणि पप्पा तर ऑलरेडी मुंबईमध्येच होते. मग नंतरला ते दोघं म्हणजे पप्पा आणि मम्मी मुंबईमध्ये भेटले आणि मग ते मुंबईलाच राहायला लागले. कारण गावी जमत नव्हतं म्हणून. मग मुंबईला चांगल्यापणे एक फॅमिली म्हणून राहत होते. पण मध्ये काय असं झालं, की त्यांचे दोघांमध्ये मचमच झाली, काही भांडण झाले. ते त्यांचंच आहे, काय झालं तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये होतंच. तर त्यांच्यासोबत पण झालं आणि मग त्यांनी फैसला केला, की आम्हाला दोघांना सोबत नाही राहायचंय. त्या खुशी-खुशीने दोघं जण वेगळे झाले त्यांच्या सहमतीने. तर वेगळे झाल्याच्या नंतरला मग मम्मीनी बॉबी दादा दादा बोलते सॉरी सनी दादा आणि बॉबीलाच लहानाचे मोठे केले आणि त्यापासूनच हे दोघं जण मम्मीकडे जा आणि मम्मीनीच हे दोघांना म्हणजे बघितलंय. जे पण काही केलंय ते सगळं मम्मीनीच केलंय. त्याच्यानंतर मग मध्ये तुम्हाला माहीत असेल, की अ, दादा ऑफ झाला होता. तर दादाची खूप इच्छा होती, की दादाला ना गावी जायचं होतं. खूप म्हणजे आणि ना त्याने ना दादाने ना तिकीटसुद्धा बुक म्हणजे बघितली होती, बुक पण केली होती गावी जाण्यासाठी. जे काका होते बॉबीचे, त्यांच्याशी बोलून-बिलून सगळं फिक्स वगैरे केलं होतं. बट ज्या दिवशी जायचं होतं त्याच्या 4 दिवसाच्या पहिल्याच दादासोबत असं घडलं. त्याच्यामुळे आम्ही दादाची इच्छा होती त्यामुळे आम्ही सगळे फॅमिलीनी मिळून तुम्ही विचार केला विचार नेपाळ या. केला की नेपाळला जायचंय करून आणि आम्ही सगळे फॅमिली मिळून नेपाळला गेलो. पण जेव्हा आम्ही नेपाळला जात होतो ना, तेव्हा आम्हाला ऑलरेडी माहीत होतं, की पप्पांचं दुसरं लग्न झालं आहे. हे पण आम्हाला मम्मीनेच सांगितलं, की त्यांचं पण फॅमिली आहे दुसरी गावाला नेपाळला. त्यांनी पण दुसरं लग्न केलं आणि त्यांचे पण 3 पोरं आहेत त्यांना. हे सगळं आम्हाला माहीत होतं. तरी पण आम्ही नेपाळला गेलो. आम्ही असं काही मनात काही घेतलं नाही. आम्ही खुशी दादाची इच्छा होती त्यामुळे आम्ही गेलो नेपाळला आणि तिथे नेपाळला गेल्यावरती खरंच सांगते माझ्या मनात आहे, की आम्हाला असं वाटलंच नाही, की तिकडे की आम्ही असं परके आहोत, की ही आमची मम्मी नाही आहे. म्हणजे कोण असं ती तिथे जेवढी पण फॅमिली होती काका-काकी, हे जे भाऊ-बहीण जेवढे पण होते ना, ते सगळे आमचे सख्खेच आम्हाला असं वाटत होते सर्व सगळे. चांगले प्रेम देतात खूप आम्हाला, चांगलं खायला होतं प्यायला आम्हाला काय कमी नाही खायला. करायला. त्यांनी काहीच आमच्या लोकांना असं दाखवलं ना, तुम्ही लोक परके तर त्यांनी आम्हाला एवढं खाया प्यायला केलं. पण तिथे पप्पा नव्हते. पप्पा आता दुबईला आहे, कतारला. तर ते कामासाठी गेले तेव्हा. त्यांच्याशी काही बोलणं एवढं झालं नव्हतं. पण कॉलवर ते माझ्याशी 2-3 वेळा बोलले आणि काहीच आम्ही लोकं ते लोकांनी आमच्या लोकांना एवढा फिरवला. भाव होता विकास, तर त्यांनी मला गाव एवढा चांगला फिरवला. त्यांनी पण असा विचार नाही केला, हा माझा दुसरा भाव असं म्हणजे तसं काय. तो तर मला एवढी इज्जत देत होता म्हणजे मोठाच आहे त्याच्यापेक्षा. तर त्याने एवढी इज्जत दिली आहे असं मोठ्या भावासारखी. तर तिथे गेलो तर खूप चांगलं वाटलं. मला बहीण पण आहे. मला इच्छा होती माझी एक, मला एक बहीण असायला पाहिजे.
तिथे गेल्यावरती आम्हाला कसलंही खाय-प्यायची त्याने काहीच कमी केली नाही आणि आम्हाला तिकडचं काहीच माहीत नव्हतं आणि तिथे खूप जास्त आम्हाला जागेवरती फिरवलं वगैरे पण. तर गाईज तुम्हाला जर असं वाटत असेल, की बॉबीच्या ह्याच्यामध्ये ना, म्हणजे तुम्ही खाली-खाली जर जाणार ना व्लॉगमध्ये, तर त्याच्या खाली ना त्याचे 4 पार्ट त्याने ना नेपाळचे बनवले आहेत व्लॉगिंगमध्ये. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तर तुम्ही ते जाऊन पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरच दिसेल त्याच्यामध्ये, की ते लोकांनी आमच्यासोबत कसं राहिलं वगैरे काय. ते खूप म्हणजे ते खूप म्हणजे खूप चांगले आहेत आणि म्हणजे मम्मी पहिली बायको आहे आणि जी गावाला आहे ती दुसरी बायको आहे. पण असं कधीच नाही, की ही पहिली म्हणजे ही मम्मी पहिली, ती दुसरी. आम्ही असं फॅमिली म्हणूनच पूर्ण एकजूट आहे तसंच राहत होतो. आम्ही तिथे कमीत कमी 10 दिवस 15 राहिलो. दिवस. 10 की 15 दिवस राहिलो. अर्धं तर आमचं 3 दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच गेलं. तर 10 दिवसाचं पकडा. आम्ही तिथे राहिलो. पण खूप छान राहिलो म्हणजे असं पूर्ण फॅमिली. असं वाटत होतं, की तिकडनं जाऊच नाही आणि ते लोकं पण बोलत होते, की तुम्ही राहावा इथेच राहावा, जाऊ नका. पण मुंबईमध्ये सगळं आहे जॉब वगैरे तर आम्ही तर गेलो होतो आणि तिथे ना म्हणजे एक तिकडचं खूप आवडलं, की मुंबईवरून कोण पण येतं ना, तर त्यांच्यामध्ये ना म्हणजे सगळेजण गाववाले जमा होतात आणि ना डान्स बसवतात वगैरे आणि आमच्यासाठी डान्स करतात. तर आम्ही पण गावावरून तिथं गेलेलो ना, तर त्या लोकांनी आमच्यासाठी डान्स बसवला होता आणि आम्ही पण तिथे खूप नाचलो पण होतो त्याच्यामध्ये. तुम्ही जर बॉबीचा व्लॉग बघणार ना नेपाळचा, तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर कट दिसणार. आणि तेव्हा पण सुद्धा ह्याचे पप्पा तिथे नव्हते. पप्पा होते कामाला आणि ते 2 वर्षांनी एकदा येतात. पण आता मध्ये तर ते गेलेच नव्हते आणि आता मध्ये आमचं म्हणजे असं प्लॅन बनला होता, की परत जायचं आणि त्याच्यानंतर पासून हा पप्पाशी तर कधी बोललाच नाही. कारण मम्मीनी ना कधी बोलायला दिलं नाही दादाला आणि बॉबीला पप्पांशी. कारण मम्मीला असं थोडीशी भीती वाटायची, की म्हणजे हे मला सोडून तिथे जातील किंवा तो बोलून घेतील पप्पा, असं थोडीशी भीती होती. पण नंतरला काय नाही मग जे आम्ही तिकडे नेपाळवरून जाऊन वगैरे आलो, दादाचं असं सगळं झालं. त्यानंतर बॉबी पप्पांशी बोलतो फोनवर. पप्पा पण बोलतात बॉबीशी, एकमेकांशी बोलतात. फक्त मम्मी बोलत नाही. पण मम्मी गावांशी सगळ्यांशी बोलते, फक्त पप्पाशी नाही बोलत. कारण ते वेगळं झाल्यापासून त्याच्यामुळे. पण बॉबीचं पप्पांसोबत जसं आहे तसंच आहे बोलणं, फोन करणं, काय कुठे आहेस, काय वगैरे जसं नॉर्मली राहतो, तसा तो बोलतो. भेटला नाही अजून, पण तो बोलतो वगैरे राहतो पप्पाशी. तर तो देन ठीक आहे, येत नाही, भेटत नाही. पण आम्ही कधी आता इन फ्युचर कधी गेलो नेपाळमध्ये आणि जर ह्याचे पप्पा आले, तर आम्ही नक्कीच भेटू आणि त्याचा पण नक्कीच व्लॉग येणार. ते पण बघा. म्हणजे पप्पा आहेत, फक्त एवढंच आहे की ते लांब आहेत आणि ते काय म्हणजे ह्यांच्यासाठी करत नाही. कारण ते कामामध्ये बिझी वगैरे असतात वगैरे त्याच्यामुळे. बाकी काय असं आहे नाही. तर गाईज तुम्ही आता ह्याच्यापुढे ह्याला विचारू नका कमेंटमध्ये, की "दादा तुझे पप्पा कुठे आहेत? काय वगैरे?" तर तुम्हाला हा व्लॉग समजलाच असेल ऐकून की तर काय मी वगैरे. पप्पांना पण एकदा कॉल करतो तुझ्या समोर आणि बोलतो. हां. कर, कर. तर काहीच ते वाटतं कामाला आहे वाटतं. कामावर असेल त्याच्यामुळे कॉल नाही उचलत असेल. हं. तर गाईज इथे त्यांच्याकडे WhatsApp वगैरे म्हणजे नाही चालत. आयमो असतो ना, आयमोवरती बोलतो म्हणजे बॉबी त्यांच्याशी. वाटतं कामावर आहे ते. ठीक आहे. तर जाऊ द्या काहीच ते कॉल नाही उचलत आहे. ते पण त्यांचा फोन आला ना, तर नक्कीच व्हिडिओ काढून ह्याच्यामध्ये क्लिप ॲड करणार बॉबी. आता ते बिझी आहेत त्याच्यामुळे. आलं तर करणार नाही तर नाही करणार गाईस. गाईस माझ्या पप्पांचा फोन आला बघू शकता तुम्ही लोक. हेलो. हाँ किधर हो पप्पा? अच्छा कैसे हो? ठीक हो. तबीयत ठीक है ना आपका? हेलो. तबीयत ठीक है ना आपका? हाँ मम्मी ने मेरे को भेजे डॉक्यूमेंट। हाँ
मम्मी ने डॉक्यूमेंट भेजी मेरे को। हाँ, आपका याद आ रहा था इसके लिए फोन किया आपको। मेरा याद भी आता है। आता आपका याद। आप नहीं करोगे। क्या बोल रहे हो? हाँ। आप काम पे हो? काम पे है, फोन उठाने नहीं देता है, इधर घड़ी घड़ी फोन कर रहा है तू। अरे अभी तो चाहिए पापा, आपकी याद आ रही थी इसके लिए। बोल बोल। खाना खाए क्या आप? हाँ, अभी जा। छूटोगे कभी काम पे से? हो जाऊंगा। सुबह जाओगे? आपका तबीयत ठीक है ना? ठीक है, अभी ठीक नहीं रहेगा क्या करेगा। तो आ जाओ, नेपाल में बैठ जाओ। हाँ? नेपाल में बैठ जाओ। क्या करेगा नेपाल में? आराम करो, आपको जम रहा नहीं तो काम करने। मैं हूं ना, मैं आपको भेजूंगा पैसा। कौन चला रहा है? मैं भेजूंगा ना आपको पैसा। मेरा अकाउंट अभी तक सबका है, मेरे किसी को कुछ नहीं दे। अच्छा। ये देखो कल्पना। नमस्ते पप्पा। नमस्ते नमस्ते। कैसे हो? अच्छू, आप कैसे हो? चल रहा है मेरा भी। चल रहा है, गर्मी बहुत। ठीक है आप काम करो, मैं करता हूँ आपका फोन। कल छुट्टी है ना आपका? नहीं ठीक है। कल परसों परसों छुट्टी है। परसों है। अच्छा ठीक है, आपको करता हूँ फिर तभी कॉल। ठीक है। हाँ, कुछ बोलना है तो बोल दे। नहीं कुछ मेरा नहीं ध्यान बोलने। नहीं मिलता है अभी। मुझे याद है। आपकी सो याद आ जाता रही हूँ, थी। नींद रहता है। अच्छा। नहीं आपकी याद आ रही थी इसके लिए फोन किया आज। इसको फोन नहीं करता अभी मैंने। कभी घर पे फोन करे तो करे, मैं फोन ही नहीं करा। ध्यान ही मिलता नहीं मेरा। तो गर्मी रहता है, हालत खराब है। नहीं आपका आज बहुत याद हो आ गया रहा था तेरा ना। काम, बन गया? हाँ बन गया। चालू है काम। तो दिया है बनाने के लिए। ठीक है आप करो काम, करता आपका फोन। क्या क्या बना रहा है? क्या? क्या बना लिया? वो मेरा आधार कार्ड है ना, तो उसके ऊपर नाम गलत आया है। परिवार हो गया ना, उसको परिहार करने का है, वाई का और वी का थोड़ा प्रॉब्लम हो गया है। उसमें क्या फर्क पड़ता है? अरे पापा पढ़ता है जैसा यार। नाम है वैसे ही है। पढ़ता है। एक आप। जहाँ पे साइन करेगा तो साइन देगा, वैसे वही हिसाब से साइन देगा तो हो जाता है ना। अभी घर होगा ना। मेरा नाम तेरे गलत है ना। मेरा नाम गलत है। लेकिन पापा आपको एडजस्ट हो गया ना, लेकिन मेरा मैंने नाम मेरे मेरे बाद में फिर मेरे बच्चे लोगों के लोग का नाम भी गलत हो जाएगा ना। तो उन लोग के लिए अभी से मतलब क्या मेहनत गलत करना है? पड़ेगा ना। नहीं? अभी क्या? क्या बोल रहे हो? क्या बोल रहे हो पापा?
सब मालूम है मेरे को क्या तो हंस रहा है क्या अरे ऐसा आपके लिए नहीं हंस रहा हूँ, ये कल्पना बोली ना उसके लिए हंस रहा था. कल्पना बोली या दूसरा कोई उधर कोई नहीं है देखो. अरे हार्ड आहे रे. तर काहीच माझे पप्पा म्हणजे एवढे हार्ड आहे. सब मालूम है कौन गया है उधर कौन क्या कर रहा है क्या नहीं अब सब मालूम पड़ जाता है अभी इंटरनेट का जमाना है भाई नहीं छुपाओ मेरे को। कल्पना बोल यार, कल्पना. मैं क्या अरे बोलूं? बोल, त्यांना असं वाटतं आपण म्हणजे मस्ती करतोय. पापा उसको आपकी याद आ रही थी ना, तो इसके लिए वो बोला मैंने बोला उसको कि फोन करना और बात कर ले, तो वो इसके लिए उसने आपको फोन किया. भाई कौन भाग रहा था उधर मम्मी उधर बैठी थी, फिर उसने ऐसा दिखाया तो फिर मम्मी चले गई. कौन सा मम्मी नेपाल का मम्मी या इंडिया का मम्मी इंडिया का मम्मी. क्या नहीं बना इंडिया का मम्मी था, बॉबी का मम्मी. क्या बोले पापा? मेरा आँख अभी भी तेज है बोल रहा हूँ इंडिया का मम्मी था. बस बस चला आपको कौन सा मम्मी लगा? नेपाल का. नेपाल का मम्मी इधर कैसे रहेगा? मम्मी को पढ़ना पाहिजे. चल, अच्छा ठीक है. ठीक है पापा, आप ध्यान रखो. ले ले मैं तो ध्यान रखूंगा ना इधर ठीक है हा. हम्म. तर गाईस मी माझ्या पप्पांसोबत बोललो, तर खूप चांगलं वाटलं आज, कारण की खूप दिवसांनी त्याने पप्पाला समोरून कॉल केला स्वतःच. क्यों भागे? ये दिखा रहा था करके भागी। तो अरे नहीं ते भागना आप- चाहिए ते को नहीं दिखा रहा था अम्मी. तू जैसा किया ना तो उसको वो मुझे तू कैमरा में दिखा रहा था मगर मैं पूरी दिख रही थी। हम्म. फिर उसको देख तुम लोग के बीच में मेरे को नहीं पढ़ने का इसके लिए भागी। उसको लगा ये थे, आप नहीं थे, तो बोलते कौन सा मम्मी? इंडिया का मम्मी, नेपाल का मम्मी. दीदी का तर गाईस, हा व्लॉग बघून तुम्हाला समजलंच असेल की बॉबीच्या पप्पांची स्टोरी काय आहे काय नाही. तरी पण तुम्हाला काय डाऊट असते तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. त्याचा रिप्लाय तो कमेंटमध्येच तुम्हाला देईन जर काय डाऊट असतील तर. अदरवाईज तर तुम्हाला हा व्लॉग बघितल्याच्या नंतर तर मला तरी वाटतं की काय डाऊट नसला पाहिजे तुम्हाला. आणि देन बॉबीने चॅलेंज घेतला होता की 365 डेज ब्लॉगिंग करणार आहे तो, तर त्याचा आजचा डे 2nd होता. तर देन रोज रोज त्याचे व्हिडिओ येत राहणार, तर त्याला ब्लॉगला खूप जास्त प्रेम द्या, सपोर्ट करा. आणि त्याची खूप जास्त मेहनत आहे, तर त्याचे लवकरात लवकर 10 मिलियन सबस्क्रायबर करून टाका गाईज, प्लीज प्लीज. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. बाय बाय.